आज आपण आपला सेकंड चॅप्टर चालू करणार, लेवी अँड कलेक्शन ऑफ जीएसटी. ओके, याच्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 70% तरी तुम्हाला प्रॅक्टिकल आहे याच्यामध्ये, आणि फक्त 30% तुमचं जे काय असेल ते थेअरी आहे. ओके, सो याच्यामध्ये फर्स्ट वन म्हटले चार्ज ऑफ जीएसटी, लेवी अँड कलेक्शन ऑफ जीएसटी. आता जीएसटी द लेवी अँड कलेक्शन ऑफ जीएसटी इज प्रिस्क्राइब अंडर फॉलोइंग लॉज. कोणकोणत्या लॉ अंडर जीएसटी कलेक्ट केला जातो? सो सेक्शन 9 ऑफ द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट 2017, सो CGST Act. Then section 9 of the State Goods and Service Tax Act 2017, so GST Act. And section 5 of the Integrated Goods and Services Tax Act 2017, so IGST Act. So या 3 section under tax collect केला जातो. Okay, the provision of these sections are very similar for CGST 2017 and GST 2017. They are summarized as below. Levy of tax. आता टॅक्स हे तुम्हाला आपण शिकलेलो आहोत, लेव्ही ऑफ टॅक्स की कोणाला कसं. आता मला 1 by 1 वैभवी सांगाल. पहिलं म्हणजे CGST कुठे चार्ज केला जातो? वैभवी CGST कुठे चार्ज केला जातो? CGST इंट्रास्टेट, स्टेटच्या आतमध्ये, स्टेटच्या अंडर म्हणजे विदिन स्टेट. ओके, SGST जर का ते विदिन स्टेट ते एक्सचेंज करत असतील तर सेम विदिन स्टेट. CGST सुद्धा विदिन स्टेट चार्ज केला जातो आणि SGST सुद्धा विदिन स्टेटच चार्ज केला जातो. देन UTGST आपल्या युनियन टेरिटरीच्या पलीकडे जर का आपण एक्सचेंज करतोय तर त्याच्यावर लागतं, तिथे सुद्धा UTGST चार्ज केला जातो युनियन टेरिटरीच्या ह्याच्यात. देन IGST म्हणजे इंटरस्टेट, म्हणजे आपण पूर्ण इंडियामध्ये जर का वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये आपण एक्सचेंज करतोय तेव्हा बिटवीन 2 स्टेट्स. ओके, किंवा बिटवीन मल्टिपल स्टेट्स असं सुद्धा म्हणू शकतो. सो तिथे IGST. सो समजलं तुम्हाला CGST कुठे यूज करतात, SGST कुठे, UTGST कुठे आणि IGST कुठे. आता कलेक्शन अँड पेमेंट. The tax shall be collected in such manner may be prescribed and shall be paid by the taxable person. आता ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे मागच्या वेळेस शिकवलेलं आहे की टॅक्स कलेक्ट कोण करतं, टॅक्स कलेक्ट कोण करतं काय वैभवी? टॅक्स गव्हर्नमेंट कलेक्ट करते. कोणतं गव्हर्नमेंट? स्टेट गव्हर्नमेंट की सेंट्रल गव्हर्नमेंट? SGST स्टेट गव्हर्नमेंट कडे जातं, CGST सेंट्रल गव्हर्नमेंट कडे जातं. पण तो जमा होताना एकाच ठिकाणी जमा होतो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इथे जमा होतो आणि त्याच्यानंतर तो त्याच्या शेअर्स नुसार स्टेटला आणि सेंट्रलला दिला जातो. ओके, आणि पेड कोण करतो कलेक्शन, पेमेंट कोण करतं टॅक्सचं? टॅक्स पेड कोण करतं? टॅक्सेबल पर्सन सर, जो कोण कमवतोय त्याची सॅलरीवरती टॅक्स असतं ते. सो इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो पेड कोण करतं की जो सप्लाय करतो, सॉरी ज्याच्याकडे सप्लाय येतो, जो रिसिव्ह करतो प्रोडक्ट तो पेड करतो, टॅक्सेबल पर्सन. देन व्हॅल्यू ऑफ लेवी. आता लेवीची व्हॅल्यू काय आहे? The value on which the tax shall be levied will be as per the section 15, the provision for value of supply. So supply वरती जो section 15 नुसार टॅक्स जो आहे तो अलाउ केला जातो आणि म्हणून त्याची लेवीची जी व्हॅल्यू आहे ती कुठे आहे? लेविड विल बी ॲज पर सेक्शन 15. सो सेक्शन 15 जो आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याच्यामध्ये लेवीची व्हॅल्यू, त्याच्यामुळे लेवीला व्हॅल्यू आहे. देन रेट ऑफ टॅक्सेस. रेट्स फॉर लेवीचा मिनिंग समजतं तुम्हाला?
वैभवी नाही सर. लेवी प्रॉपर मीन्स नाही माहिती कसं लेवी मीन्स लादणं, म्हणजे आपण बोलतो टॅक्स लावला जातो किंवा लादला जातो. हा. सो लादणं म्हणजे काय? सो टॅक्स लावण्याची किंवा टॅक्स जसं म्हटलं की याने आता मग आपण म्हटलं की टॅक्स लेवी ऑफ टॅक्सेस म्हणजे टॅक्स कोण कुठे कोणता टॅक्स लादला जातो. लेवी ऑफ टॅक्सेस. मग आपण सीजीएसटी पाहिला की जो इंट्रास्टेट मध्ये लादला गेलाय. एसजीएसटी जो आहे तो इंट्रास्टेट मध्ये आहे. यूटीजीएसटी जो आहे तो युनियन टेरिटरी मध्ये आहे. म्हणजे टॅक्स कुठे कुठे लादला गेलाय किंवा लावला गेलाय त्याला म्हटलं जातं लेवी. देन रेट ऑफ टॅक्सेस. Rates for CGST are the rates as may be notified by the government of recommendation of the GST Council. GST Councilच्या रिकमेंडेशन नुसार रेट्स ठरवलेले आहेत जीएसटी चे. त्याच्यात सीजीएसटी चा मॅक्झिमम रेट किती दिलेला आहे? मॅक्झिमम रेट ऑफ सीजीएसटी विल बी 20%. किती आहे सीजीएसटी मॅक्झिमम किती असू शकतो? 20%. रेट्स नोटिफायर आहे मग तो 0% पासून अगदी 20% पर्यंत असू शकतो. द मॅक्झिमम रेट फॉर एनी इंट्रास्टेट और इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन विल नॉट एक्सीड 40%. आणि जो इंट्रास्टेट किंवा इंटरस्टेटचा जो टॅक्स आहे तो 40% पेक्षा जास्त असू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे टॅक्स रेट्स मध्ये. देन जीएसटी ऑन पेट्रोलियम प्रोडक्ट्स. आता जीएसटी ऑन द सप्लाय ऑफ पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट म्हणजेच त्याला आपण पेट्रोल म्हणतो, नॅचरल गॅस अँड एव्हिएशन टर्बिन फ्यूल. आता तुम्हाला माहिती आहे का हे जे मी वाचले सगळे म्हणजे पेट्रोल असेल गॅस असेल तर ह्या गोष्टीवरती जीएसटी लागतो की नाही? वैभवी माहिती आहे तुला याच्याबद्दल? अंकिता, निकिता, सायली, वैभवी आवाज येतोय? पेट्रोल गॅस याच्यावरती जीएसटी लागतो की नाही? कशावरती? पेट्रोल डिझेल पेट्रोल. लागणार ना जीएसटी? नाही लागत त्याच्यावरती अजून तरी जीएसटी त्याच्यावरती लागत नाही. त्याच्यामुळे त्याचे भाव रेट जे वाढत चालले त्याला रिझन ते आहे. चार्ट मध्ये बघायला हवं होतं त्याच्यामध्ये बघितलं. हा. सो याच्यावरती जीएसटी लागत नाहीये त्याच्यामुळे त्याचे रेट वाढत चाललेत. त्याचा रेट स्टेटवाले त्यांच्या पद्धतीने लावतात आणि सेंट्रलवाले त्यांच्या पद्धतीने लावतात म्हणून पेट्रोलचा भाव वाढत चाललाय. इथे जीएसटी एकच असतात तर त्यांच्या मनानुसार त्यांना जीएसटी, कारण कॉन्स्टिट्यूशन जीएसटी जर त्यांना लागू करायचं असेल तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करावी लागते त्याची आणि अमेंडमेंट झाल्याच्या नंतर जीएसटी लावू शकतो. त्याच्यामुळे जर तसंच झालं तर पेट्रोलवरचे जे एक्स्ट्रा जे टॅक्सेस हवे तेवढे वाढवले जातात ते असे विनाकारण वाढवता येणार नाहीत कोणाला. समजलं? त्याच्यामुळे ह्या गोष्टी जीएसटी अंडर येत नाहीत. So shall be levied with effect from such date as may be notified by the government on the recommendation of the GST Council. These products are currently kept out the scope of GST. सध्या हे जीएसटीच्या अंडर नाही आहेत. However, in future they may be bought within the scope of GST. पण फ्युचर मध्ये ते जीएसटी अंडर येऊ शकतात. Then जीएसटी ऑन रिव्हर्स चार्ज ट्रान्झॅक्शन. आता रिव्हर्स चार्ज ट्रान्झॅक्शन म्हणजे काय म्हटलेलं आहे इथे? आपण काल काय म्हटलं की जीएसटी कशावरती कॅल्क्युलेट केला जातो? इम्पोर्ट की एक्सपोर्ट? जीएसटी कशावरती कॅल्क्युलेट करतो आपण? इम्पोर्ट वरती की एक्सपोर्ट वरती? हा सर. जीएसटी कशावरती चार्ज केला जातो? इम्पोर्ट की एक्सपोर्ट? इम्पोर्ट वरती. इम्पोर्ट वरती. ओके. मग इम्पोर्ट वरती चार्ज केला जातो. मग आता रिव्हर्स ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? रिव्हर्स चार्ज म्हणजे काय? जर एखादं प्रोडक्ट माझ्याकडे आलं कंपनीचं आणि मी त्याच्यावरती आता आलं, मी रिसिव्ह केलं म्हणजे रिसिव्हर काय करणार आहे? टॅक्स पेड करणार आहे. मी टॅक्स पेड केला पण मला ते पुन्हा आता पाठवायचं झालं, मला काहीतरी प्रॉब्लेम वाटला तर मी ते रिव्हर्स पाठवतोय किंवा पुन्हा पाठवतोय रिटर्न.
सो मी रिटर्न पाठवलं तर जो कोण रिसिव्ह करणार आहे त्याला पुन्हा त्याच्यावरती जीएसटी पेड करावं लागणार आहे. समजलं? कारण तो त्यावेळेस कोण असेल, रिसिव्हर असेल आणि मी सप्लायर असेल. त्याच्यामुळे अशा ज्यावेळेला चार्ज त्याला म्हणतात जीएसटी ऑन रिव्हर्स चार्ज ट्रान्झॅक्शन. सो ज्यावेळेला ट्रान्झॅक्शन रिव्हर्स होतं त्याच्यावरती रिव्हर्स चार्ज लागतो. म्हणजे त्या एकाच प्रोडक्टवरती 2 वेळा चार्ज लागला. एकदा ज्यावेळेला मी कलेक्ट केलं त्यावेळेला मला पेड करावं लागला आणि ज्यावेळेला मी रिटर्न पाठवलं तेव्हा तो जो कोण रिसिव्ह करणार होता त्याला चार्ज पेड करावा लागला. देन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर अंडर जीएसटी. आता ई कॉमर्स, एक मिनिट हा. Electronic commerce operator under GST. Electronic commerce has been defined in section 2 subsection 14 of the CGST Act 2017 to mean the supply of goods or services or both including digital products over a digital or electronic network. सो ई कॉमर्स जो आहे तो कशामध्ये डिफाईन केला? कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेक्शन 2 सबसेक्शन 14 मध्ये सीजीएसटी ऍक्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्स जे आहे ते डिफाईन केलं गेलं. देन electronic commerce operator has been defined in section 2 subsection 45 on the GST Act, CGST Act 2017 to mean any person who own, operates or manage digital or electronic facility or platform for electronic commerce. म्हणजे जे कोणी स्वतः किंवा ऑपरेट करायला किंवा डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक फॅसिलिटी प्लॅटफॉर्म जो आहे तो मॅनेज करत असतील ते सगळे कुठे येतात? ते इलेक्ट्रॉनिक कॉमर्स अंडर येतात. असं सीजीएसटी ऍक्ट 2017 सेक्शन 2 सबसेक्शन 45 मध्ये अमेंडमेंट केलं गेलं. ऍज पर सेक्शन 24X of the CGST Act 2017, the benefits of threshold exemption of 20 lakhs or 20 lakhs is not available to e-commerce operators and they are liable to be registered irrespective of the value of supply made by them. काय म्हटलंय? ऍज पर सेक्शन 24X of the CGST Act 2017, the benefits of three. एक मिनिट. आता याच्यामध्ये ॲज पर सेक्शन 24, ॲज पर सेक्शन 24X ऑफ द CGST Act 2017, द बेनिफिट थ्रीशोल्ड एक्झम्पशन ऑफ 20 lakhs. सो 20 लाखापर्यंत जे एक्झम्पशन होतं CGST ऍक्ट नुसार ते इथे ई कॉमर्स ऑपरेटरला अलाउड नाहीये, म्हणजे त्यांना एक्झम्पशन नाहीये त्या गोष्टीमध्ये. आता एक्झम्पशन कोणकोणत्या गोष्टीवरती आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. द गव्हर्नमेंट देन हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. देन नेक्स्ट येतं सेक्शन 5 सबसेक्शन 1 लेव्ही अँड कलेक्शन ऑफ जीएसटी. आता जीएसटी कसा लादला जातो आणि तो कसा कलेक्ट केला जातो त्यासाठी कोणता लॉ आहे तर त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं आहे सेक्शन 5 सबसेक्शन 1 मध्ये तो त्याची अमेंडमेंट केलेली आहे. दिस इज द चार्जिंग सेक्शन ऑफ IGST ऍक्ट विच mandates the levy and collection of the integrated tax by the authority of law. It provides that the interested suppliers, whether of goods or services or both, would be liable to IGST at the rate of notified by the government on the recommendation of GST Council. The maximum rate at which government can levy IGST is 40%. However, currently the highest rate which has been levied is 28%, as decided at the 14th GST Council meeting. The levy is on all goods or services, both except alcoholic liquor for human consumption.
आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, दिस इज चार्जिंग सेक्शन ऑफ IGST. आता हा जो आहे लेव्ही अँड कलेक्शन ऑफ GST सेक्शन 5A मध्ये IGST बद्दल सांगितलेलं आहे. IGST ऍक्ट विच मॅन्डेट्स द लेव्ही अँड कलेक्शन ऑफ द इंटिग्रेटेड. आता IGST आपण कुठे यूज करतो तर इंटरस्टेट म्हणजे बिटवीन टू स्टेट्स. इट प्रोव्हाइड दॅट इंटरस्टेट सप्लायज वेदर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. मग त्याचे गुड्सचा सप्लाय असेल किंवा सर्व्हिसचा सप्लाय असेल, बोथ वुड बी लायबल टू IGST. आता IGST कशा पद्धतीने चार्ज केला जातो किंवा किती चार्ज केला जातो तर GST काउन्सिलने जो काही रिकमेंड केला असेल त्या पद्धतीने तो चार्ज केला जातो. द मॅक्झिमम रेट ॲट विच गव्हर्नमेंट कॅन बी लेव्ही IGST इज 40%. म्हणजे मॅक्झिमम गव्हर्नमेंटने ठरवलेला जे काही रेट्स आहेत त्याचा मॅक्झिमम रेट्स किती म्हटलेला आहे IGSTचा 40%. पण आतापर्यंतचा हायेस्ट रेट काय आहे IGSTचा तर 28%. तो कधी डिसाईड केला गेला होता ॲज डिसाइडेड ॲट द 14 GST काउन्सिल मीटिंग. सो 14वी GST काउन्सिल मीटिंग झाली त्याच्यामध्ये तो डिसाईड केलेला चार्ज होता. तो आतापर्यंत हायेस्ट 28%. आता लेव्ही जो आहे तो गुड्स अँड सर्व्हिस बोथ दोन्ही गोष्टींवरती चार्ज केला जातो ऍक्सेप्ट अल्कोहोलिक लिक्वर. म्हणजे जसं मी म्हटलं पेट्रोलवरती वगैरे GST लागत नाही त्या पद्धतीने अल्कोहोलिक लिक्वर जे आहेत म्हणजे दारू वगैरे त्याच्यावरती सुद्धा GST लागत नाही. म्हणजे त्याच्यावरती तुमचा स्टेट टॅक्स आणि सेंट्रल टॅक्स वेगळा लागतो. त्याच्यामुळे ज्या गोष्टींवरती म्हणजे ज्या लक्झरीज गोष्टी आहेत की ज्याच्यावरती GST लागत नाही त्या गोष्टी महाग आहेत, कारण त्याच्यावरती कितीही कोणत्याही पद्धतीने टॅक्स लावू शकतात. देन व्हॅल्यू then section 5 subsection 2 levy of IGST on petroleum products to be effective from notified date. आता पेट्रोलियम प्रोडक्ट विषयी तर म्हटलेले बघा, लेव्ही ऑफ IGST ऑन पेट्रोलियम प्रोडक्ट. पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, natural gas and aviation turbine fuel is also kept outside GST for the time being. म्हणजे हे GST मधून बाहेर आहे. But can be brought under its regime from such dates as may be notified by the government. But can be brought under its regime from such dates as may be notified by the government. पण हे गव्हर्नमेंट अंडर येतात, मग गव्हर्नमेंट त्याच्यावरती काय चार्ज लावेल तर लावेल, पण हे GST अंडर येत नाहीत पेट्रोलियमचे. देन सेक्शन 5 सबसेक्शन 3 reverse charge payment by recipient goods services or both, and section 5 subsection 4 reverse charge payment for taxable supply of goods service by unregistered suppliers to registered person. Normally GST is payable by the supplier of goods or services. However, when the same is payable by the recipient of goods or services, it is called reverse charge. The term reverse charge is defined under section 2 subsection 98 of CGST Act. The government of the recommendation of the GST Council may specify the categories of goods and services on which tax shall be payable by the recipient of supply under reverse charge mechanism. Again, the registration person shall be liable to discharge tax in respect of supply of taxable goods and services from the unregistered person. In case of import of service, the importer is required to pay tax under reverse charge mechanism and will be governed by the provision of section 5 subsection 4 of the IGST Act. आता मगाशी मी रिव्हर्स चार्ज काय आहे ते मी समजवलं तुम्हाला. सो त्या रिव्हर्स चार्जवरती आहे तुम्हाला टॅक्स पेड करावा लागतो, पण त्याच्यामध्ये काय म्हटलंय GST काउन्सिलने पुन्हा काय म्हटलंय, सर्व्हिस विच टॅक्स विल बी पेएबल बाय द रेसिपिएंट ऑफ सप्लाय अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. सो त्याच्यानंतर रिव्हर्स चार्ज कोणाला एक्झेम करायचं, कोणाला कमी करायचं, कोणाला जास्त, हे जे काय आहे हे GST काउन्सिलमध्ये ठरवलं जातं. देन सेक्शन 5 सबसेक्शन 5 e-commerce operator liable to pay tax on notified services in taxable territory with or without representative assessee. Beside the recipient of service, tax under reverse charge shall also be payable by a person who is neither a supplier of goods or services nor a recipient of goods or services or both. For example, in respect of radio taxi or passenger transport service provided through electronic commerce operator, 100% GST shall be payable by the electronic commerce operator
who is neither a supplier or service nor a service recipient. In case the electronic commerce operator does not have any physical presence in India but has a representative in India, then the representative shall be liable to pay tax, and in the absence of representative in India, he shall mandatorily be required to appoint a person who shall be liable to pay tax. आता याच्यामध्ये जसं एक्झाम्पल दिले त्याने, जसं इंडियामध्ये ओला उबेर चालतात. सो ओला किंवा उबेर हे झालं टॅक्सी. आता मी एखाद्या ॲपवर ते बुक करतोय, आता मला सर्व्हिस कोण देतंय? सर्व्हिस देणारा वेगळा आहे, म्हणजे तो टॅक्सी आहे ती कोणती तरी बाहेरची कंपनी आहे. समजा ओला ही बाहेर आउटसाइड इंडियाची कंपनी आहे. सो ती काय करते की ती मला सर्व्हिस प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर सर्व्हिस रिसिव्ह कोण करतो? मी करतोय, मी टॅक्सीमध्ये जातो. पण ह्याचा टॅक्स कुणाला पेड करावा लागतो? की जो कोण हे सॉफ्टवेअर इंडियामध्ये ऑपरेट करतोय तो. मग तो कंपनीकडून करणारा, ऑपरेट करणारा जरी असेल तरी त्याला पेमेंट करावं. मग तो रिसिपिएंट सुद्धा नाहीये आणि तो काय म्हणतो जरा तो सर्व्हिसेस सुद्धा घेत नाहीये किंवा तो रिसिपिएंट सुद्धा नाही, सप्लायर सुद्धा नाही आणि रिसिपिएंट सुद्धा नाही, तरी सुद्धा त्याला काय करावं लागतं? जीएसटी पेड करावा लागतो, कारण तो रिप्रेझेंट करतो त्या कंपनीला आणि तो ऑपरेट करतो ते सॉफ्टवेअर. सो ई कॉमर्स, त्याच्यामुळे त्याला तो टॅक्स पेड करणं कंपल्सरी आहे. Then scope of supply. As per section 7 of CGST Act, the term supply includes, supply मध्ये काय काय इन्क्लूड होतं बघा? All form of supply including any sale, transfer, barter, exchange, license, rental, lease or disposable of goods and services or both. या सगळ्या गोष्टी म्हणजे मग त्याच्यात सेल असेल, ट्रान्सफर असेल, बार्टर असेल म्हणजे कमिशन, देन एक्सचेंज असेल, लायसन्स असेल, रेंटल असेल, लीज असेल किंवा डिस्पोजेबल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस और बोथ, हे सगळे तुमचे सप्लायमध्ये इन्क्लूड होतात. तुम्हाला नोटीस मिळाली का आता वैभवी? हो सर, मिळाली नोटीस. युनिट टेस्ट आहे 15 पासून. हो, युनिट आहे 15 तारखेपासून आणि 8 तारखेच्या आधी तुम्हाला आणि फॉर्म भरायचे. ओके, द स्कोप. आता याच्यात म्हटलं ऑल फॉर्म ऑफ सप्लाय इन्क्लूड एनी सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज or disposal of goods and services both. Then second one, the transaction is the course of furtherance of business. The transaction in the course of
the transaction in the course of furtherance of business. म्हणजे काय की तुमचा बिझनेस जो आहे तो कुठेतरी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने पुढे चाललाय असं म्हटलं गेलं त्याच्यात. देन द ट्रान्झॅक्शन इज फॉर अ कन्सिडरेशन. त्याच्यात तुमचे ट्रान्झॅक्शन कन्सिडर केले जातात. असं म्हणजे सप्लायमुळे तुम्हाला ह्या गोष्टी काय, जर तुमचा सप्लाय जास्त असेल तसं म्हटलं जातं की सप्लाय जास्त होतोय याचा अर्थ तुमच्या प्रोडक्टमुळे डेव्हलपमेंट आहे. देन तुमचा प्रोडक्टचा सप्लाय होतोय किंवा त्याच्यावरती टॅक्स लागतोय किंवा तुमचा सप्लाय वाढलाय याचा अर्थ तुमचा जो बिझनेस आहे तो कुठेतरी कन्सिडर केला जातोय, तुमचे ट्रान्झॅक्शन कन्सिडर केले जातात. देन इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस वेदर ऑर नॉट इन द कोर्स ऑफ फर्दरनन्स ऑफ बिझनेस. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस वेदर ऑर नॉट इन द कोर्स. सो ज्यावेळेस बिझनेसमध्ये इम्पोर्ट जो आहे तुमचा तो तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये असेलच याची खात्री नाही आहे. देन द ट्रान्झॅक्शन इज स्पेसिफाईड इन द शेड्यूल 1 इवन विदाउट कन्सिडरेशन. ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 इवन विदाउट कन्सिडरेशन. देन ट्रान्झॅक्शन ॲज स्पेसिफाईड इन शेड्यूल 2. ते खाली तुम्हाला दिलेले आहेत चार्टमध्ये. This is how the decide GST, IGST and CGST while rising invoices. Location of supply can place of supply in same state आणि हे डिफरंट स्टेट. म्हणजे हे इथं इंट्रास्टेट हे आलं इंट्रास्टेट. इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन, इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन, इंट्रास्टेटमध्ये तुमचा सॉरी हा मागचा चार्ट. आता एक्सक्लूड काय काय आहेत बघा त्याच्यात. ऍक्टिव्हिटी विच आर नॉट सप्लाय ऑर गुड्स ऑर सर्व्हिसेस. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या सप्लाय विच आर नॉट सप्लाय ऑर गुड्स ऑर सर्व्हिसेस, ज्या गुड्स सर्व्हिसेस नाही आहेत किंवा सप्लाय नाही आहेत. सो ट्रान्झॅक्शन सॉरी गुड्स ऑर सर्व्हिसेसचा सप्लाय नाही आहे. जो ट्रान्झॅक्शन ॲज स्पेसिफाईड इन शेड्यूल 3. शेड्यूल 3 मध्ये दिलेले जे ट्रान्झॅक्शन आहेत ते तुमचे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस मध्ये येत नाहीत. देन ट्रान्झॅक्शन अंडरटेकन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आर एनी लोकल ऑथॉरिटी. सो सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा एनी लोकल ऑथॉरिटीचे काही ट्रान्झॅक्शन असतील ते सुद्धा तुमच्या सप्लायमध्ये येत नाहीत. However, subject to above provision, the government may, on the recommendation of the GST Council, specified notification transaction. So हा जो ऍक्ट आहे म्हणजे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला जर एखादी गोष्ट प्रोव्हाइड केली त्याच्यावरती जीएसटी लागू होत नाही त्यांना सप्लाय दिल्यानंतर. आणि हा जो रूल आहे हा जीएसटी काउन्सिलमध्ये हा लॉ पास केलेला आहे. देन सप्लाय ऑफ गुड्स अँड नॉट ॲज अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. Supply of goods and not as a supply of services, or a supply of services not as a supply of goods. So a supply of goods and not as a supply of services. ज्या गोष्टी तुम्ही गुड्स म्हणून सप्लाय करताय त्या तुम्ही सर्व्हिस म्हणून त्याचा सप्लाय ग्राह्य धरला जाणार नाही. ज्या गोष्टी सर्व्हिस म्हणून तुम्ही प्रोव्हाइड करताय त्या गोष्टी गुड्स म्हणून त्याचा सप्लाय ग्राह्य धरला जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. देन शेड्यूल 2. शेड्यूल 2 मध्ये काय म्हटलेलं आहे. सिन्स जीएसटी हॅज ब्रॉट बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस अंडर सिंगल टॅक्स ब्रॅकेट, इट इज नेसेसरी टू डिफरेंशिएट द ऍक्टिव्हिटीज आयदर ॲज गुड्स ऑर सर्व्हिसेस टू डिटरमाइन द टॅक्सेबिलिटी ऑफ द सेम शेड्यूल 2 ॲज डिफरन्शियल गुड्स अँड ऍक्टिव्हिटीज. ऍक्टिव्हिटीज कन्सिडर इन सप्लाय ऑफ गुड्स. आता कोणकोणत्या गुड्सचा सप्लाय दिला जातो हे तुमच्या शेड्यूल 2 मध्ये म्हटलेलं आहे. आणि कोणकोणत्या गोष्टी तुमचा सप्लाय दिला जात नाही किंवा कन्सिडर केला जात नाही ते सुद्धा तुम्हाला येतं. ऍक्टिव्हिटी कन्सिडर्ड ॲज अ सप्लाय ऑफ गुड्स. कोणकोणत्या गुड्सचा सप्लाय केल्यानंतर त्या ऍक्टिव्हिटी कन्सिडर केल्या जातात. तो फर्स्ट वन म्हटलेला आहे ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स दॅट इज सेल्स ऑफ गुड्स. जिथे तुम्हाला गुड्सचा टायटल दिला जाईल सो अशा गोष्टीचा ट्रान्सफर तुमचा जो असेल तो गुड्स सप्लाय ऑफ गुड्समध्ये कन्सिडर केला जातो. देन सेकंड, एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन बुक goods under the agreement which stipulate that the goods shall pass in the future date upon payment of full consideration. That is, when an agreement is drafted
for sales of goods at future date. सो तुम्ही भविष्यामध्ये काहीतरी सेल करणार गुड्स, त्या पद्धतीने तुम्ही ऍग्रीमेंट बनवले. त्या ऍग्रीमेंट मध्ये जो टायटल आहे ते गुड्स, सेल्स ऑफ गुड्स नावाने जर तुमचं मेन्शन असेल तर त्याला तुम्ही सप्लाय ऑफ गुड्स मध्ये कन्सिडर करू शकताय. Then transfer or disposal of any goods and assets of a business either with or without consideration that disposable and assets as a scrap either for consideration or not. सो जर तुमचं एखादं गुड्स जर डिस्पोजेबल गुड्स आहे की त्याला स्क्रॅप म्हणून जर तुम्ही म्हणत असा ॲसेट्स जर स्क्रॅप, तरी ते सुद्धा कन्सिडर केलं जातं. देन वेन एनी पर्सन इज नो अँड लॉंगर a taxable person or ceases to be taxable person, the goods which form part of assets of his business shall be deemed to be supplied by him in the course of furtherance of his business immediately before he ceases to be taxable person, unless the business is transferred as a going concern to another person or the business is carried on by a personal representative who is deemed to be taxable person. काय म्हटलंय? वेर एनी पर्सन इज नो लॉंगर टू टॅक्सेबल पर्सन और सीजेस फॉर टॅक्सेबल पर्सन. एखादा जो पर्सन आहे जो खूप काय टॅक्स भरत नाहीये, then the goods which form part of assets of his business shall be deemed to be supplied by him in the course of furtherance of business immediately before the ceases of taxable person. म्हणजे एखादा पर्सन जो आहे तो त्याच्या ऍसेट्स वरती किंवा त्याच्या गुड्स वरती त्याने बराच काय टॅक्स पेड केलेला नाही, तर बिझनेस ट्रान्सफर टू बी, आणि अशा केसमध्ये जर त्याने बिझनेस दुसऱ्याला विकला, दुसऱ्याकडे ट्रान्सफर केला, विकला, तरी तो कन्सिडर केला जातो सप्लाय ऑफ गुड्स मध्ये. देन दुसरी गोष्ट, जर बिझनेस त्याने कॅरीड आउट ऑन द पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह हु इज डीम, किंवा त्याने तो बिझनेस त्याचा कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह तिथे येऊन त्याच्या टॅक्स चालवायला दिला, तर तो सुद्धा कन्सिडर केला जातो सप्लाय ऑफ गुड्स मध्ये. देन गुड्स सप्लाइड बाय अ unincorporated associated or body of persons to any of its members for consideration either by immediate cash or different payment. Goods supplied by a unincorporated association or body of persons to any of its member to consider immediate cash or different payment. आता काय म्हटलं? Goods supplied by unincorporated associations, so or body of person to any of its member of consideration. सो युनिकॉर्पोरेशन मध्ये जर सप्लाय तुम्ही देत असाल किंवा तिथल्या काही मेंबर्सला तुम्ही सप्लाय देत असाल, तो सुद्धा तुमचा काय होतो? ऍक्टिव्हिटी कन्सिडर्ड ॲज सप्लाय ऑफ गुड्स मध्ये इन्क्लूड केला जातो. देन आता सर्व्हिसेस मध्ये ट्रान्सफर ऑफ राईट्स इन गुड्स ऑफ और ऑन undivided share in goods without transfer of title such as goods returning renting on machinery. काय म्हटलंय? ट्रान्सफर ऑन राईट इन गुड्स or of undivided share in goods without transfer of title of such goods. So रेंटिंग ऑन मशिनरी. सो त्याला गुड्स न म्हणता, जर एखाद्या गुड्स वरती जर तुम्ही काहीतरी शेअर्स डिवाइड करताय आणि किंवा डिवाइड केलेले नाहीये, मग त्याला तुम्ही टायटल देताना गुड्स म्हणून कुठे मेन्शन नाहीये. जसं की फॉर एक्झाम्पल म्हटलंय रेंटिंग ऑन मशिनरी, सो मशिनरी आहे पण गुड्स म्हणून त्यांनी नाही. सो मशिनरीवरचा जो रेंट आहे ते झाले सर्व्हिस, मग हे तुमचं सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये येतं. ते टेरेसी असेसमेंट लायसन्स, हे सगळं लायसन्स वगैरे जे आहेत ते सगळं तुमचा लँडचं लायसन्स वगैरे हे सगळं तुमच्या सर्व्हिसेस मध्ये येतं. देन जॉब वर्क सर्व्हिस ऑन प्रिन्सिपल्स ऑफ गुड्स. सो तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथे सुद्धा तुम्हाला जे काही पेमेंट दिलं जातं किंवा जे काही हे येतं ते सुद्धा तुमचं सप्लाय ऑफ सर्व्हिसेस मध्येच येतं. सो हे काही तुम्हाला सप्लाय ऑफ गुड्स दिलेले आहेत, कन्सिडर केलेले, आणि इथे सप्लाय ऑफ सर्व्हिसेस तुम्हाला म्हटलेले आहेत. देन नॉन टॅक्सेबल सप्लायज कोणकोणते आहेत? सो सेक्शन 2 सबसेक्शन 78 of the act has defined the term non-taxable supply as a year under. आता इथे म्हटलेलं आहे non-taxable supply means supply of goods or services or both which is not liable to tax under this act under the Integrated Goods and Services Tax Act. So IGST Act मध्ये काही non-taxable supply सुद्धा म्हटलेले आहेत.
there should be a supply for an activity of transaction to classify as non-taxable supply. If an activity of transaction falls outside the scope of supply, then it can be non-taxable supply. आता नॉन टॅक्सेबल सप्लाय मध्ये कोणकोणत्या गोष्टी म्हटलेल्या आहेत बघा त्यांनी. अल्कोहोलिक लिक्वर फॉर ह्युमन कन्झम्पशन, देन पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, म्हणजे असं सांगितलं म्हणजे अल्कोहोल, पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्या नॉन टॅक्सेबल सप्लाय मध्ये येतात, आर नॉन टॅक्सेबल सप्लायज. आणि एक्झेम्प्ट सप्लायज कोणकोणत्या आहेत? Exempt supply is defined under section 247 subsection 47 of the CGST Act 2017. Exempt supply means supply of any goods or services or both which attracts nil rate of tax or which may be wholly exempt under section 11 of the CGST Act or under section C6 of the Integrated Goods and Services Tax Act and include non-taxable supply. Notification. So number 217, central tax rate goods and notification. Central आता दोन नोटिफिकेशन दिल्या म्हणजे दोन लिस्ट दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या. सो नोटिफिकेशन नंबर 2 2017 आणि नोटिफिकेशन 12 2017 या दोन्ही याच्यामध्ये IGST ऍक्ट नुसार सेक्शन 11 ऑफ IGST ऍक्ट कोणकोणत्या गोष्टी एक्झेम्प्ट आहेत, कोणकोणत्या सप्लाय एक्झेम्प्ट आहेत त्याच्या लिस्ट त्यांनी त्याच्यात दिलेल्या आहेत. त्या लिस्ट तुम्हाला पुढे आपल्याला जे लिस्ट आपण प्रिपेअर करणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्या आहेत त्या. देन नील रेटेड सप्लायज, कोणत्या सप्लायवरती रेट कोणताही रेट लागला जात नाही. नील रेटेड सप्लाय इज अ नाव हिअर defined in GST law. The basic difference between nil rated and exempt supply is that the tariff is higher than 0% in case of exempt supply, but there is no tax payable due to exemption notification. Whereas in case of nil rated supply, the tariff is at nil rate, so there is no tax without the exemption notification. म्हणजे नील रेटेड सप्लाय मध्ये कोणते सप्लाय येतात की जे एक्झेम्पशन लिस्ट मध्ये सुद्धा इन्क्लूड नाहीये पण त्याच्यावरती टॅक्स सुद्धा लागत नाहीये. सो अशा ज्या गोष्टी आहेत त्याला नील रेटेड सप्लाय, असे जे सप्लायज आहेत त्याला नील रेटेड सप्लायज म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे इंटरस्टेट सप्लाय आणि इंट्रास्टेट सप्लाय. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आता आपण इथे थांबूया त्याच्यासाठी. आता इथे तुम्हाला सर्व्हिसेस, बिझनेस क्लास तिकीट, तुम्हाला टॅक्स रेट दिलेले आहेत बघा, कोणकोणत्या गोष्टीवरती किती किती टॅक्सेस आहेत ते नील टॅक्स रेट मध्ये. ओके, सो राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता इथे थांबूयात. ठीक आहे वैभवी? हा सर.